नमस्कार मित्रांनो, मराठी टेक अपडेट या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितले असेल, थंबनेल बघून तुम्हाला समजले असेल की आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूपच महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत। जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीशी बोलत असतो आणि तिसरा व्यक्ती आपल्याला जो वेळेस कॉल करत असतो त्यावेळेस आपला कॉल बिझी आहे असं सांगत आहे, वेटिंगवर दाखवत असते, किंवा आपला कॉल या ठिकाणी ती व्यक्ती दुसऱ्याशी बोलत आहे आणि काही काळ प्रतीक्षा करा किंवा नंतर प्रयत्न करा अशा प्रकारे त्या व्यक्तीला सांगत असते आणि त्या व्यक्तीला समजून जाते की या ठिकाणी जो समोरचा व्यक्ती आहे तो दुसऱ्याशी बोलत आहे किंवा दुसरीकडे त्याचा कॉल चालू आहे। ते समजण्यासाठी असे सांगण्यापेक्षा डायरेक्टली तुमचा कॉल स्विच ऑफ आहे असे सांगितले जाईल। त्यासाठी ही ट्रिक तुम्ही शेवटपर्यंत बघायची आहे। जर तुम्ही ही ट्रिक शेवटपर्यंत बघितली तर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण समजेल, अन्यथा समजणार नाही। अशाच प्रकारचे मराठीतून व्हिडिओ बघत राहण्यासाठी आपल्या मराठी टेक अपडेट या यूट्यूब चॅनलला तुम्ही आत्ताच सबस्क्राईब करायचं आहे, सोबतच बेल आयकॉनला ऑन करायचं आहे। चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, या ट्रिकसाठी सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये यायचं आहे। कॉन्टॅक्ट्समध्ये आल्याच्यानंतर जे वरचे 3 कोपऱ्यात 3 लाईन आहे त्या लाईनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर असा सिंपली इंटरफेस ओपन होईल। त्याच्यानंतर सेटिंगचा ऑप्शन दिसेल, सेटिंगच्या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करायचं आहे। सेटिंगच्या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल। बघू शकता या ठिकाणी कॉलिंग सेटिंगचा ऑप्शन तुम्हाला बघायला भेटेल। कॉलिंग सेटिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर बघू शकता असा इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होईल। तुमच्याकडे सिम 1 आहे, 2 आहे, अशा प्रकारे ज्या सिमला तुम्हाला ही सेटिंग करायची आहे ते सिम तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे। सिंपली 2 सिम या ठिकाणी मी सिलेक्ट केलेले आहे। त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर असा इंटरफेस ओपन होईल। त्याच्यानंतर तुम्हाला हा ऑप्शन दिसेल, कोणता बघू शकता लाल याच्यामध्ये ॲडिशनल सेटिंगचा ऑप्शनमध्ये तुम्ही सिंपली क्लिक करायचं आहे। त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर हा ऑप्शन तुमचा ऑन असेल। बघू शकता कॉल वेटिंगचा जो ऑप्शन आहे तुम्हाला ऑन असलेला बघायला भेटेल। बघू शकता ड्युरिंग अ कॉल नोटिफाय टू नोटिफिकेशन इनकमिंग कॉल, म्हणजे त्यांना नोटिफिकेशन म्हणजे त्यांना समजून जाईल की ही व्यक्ती समोरची बिझी आहे। सिंपली तो ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी बंद करून टाकायचा आहे। बंद केल्याच्यानंतर तुम्हाला बॅकच्या बटनवरती बॅक करायचं आहे। बॅक केल्याच्यानंतर बघू शकता तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन दिसेल बॅक करायचा आहे। बॅक केल्याच्यानंतर तुम्हाला बघू शकता या ठिकाणी कॉल फॉरवर्डिंगचा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचा आहे। त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर वेन बिझी नावाचा जो ऑप्शन आहे सिंपली त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर बघू शकता या ठिकाणी वेन बिझी आणि या ठिकाणी जो रिकामी जागा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा कोणताही जुना नंबर जो बंद आहे तो या ठिकाणी टाकून द्यायचा आहे। तो टाकून दिल्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी कोणता ऑप्शन आहे तर टर्न ऑनचा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचा आहे। त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर सिंपली तुमची सेटिंग पूर्ण झालेली आहे, तुम्ही डायरेक्टली बॅक यायचं आहे। ही अशा प्रकारे सेटिंग बंद झाली आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर तुमचा कॉल दुसरीकडे चालू आहे आणि तिसरी व्यक्ती जर तुम्हाला कॉल करत आहे तर तुम्हाला तुमचा कॉल त्याला डायरेक्टली स्विच ऑफ सांगेल, दुसरीकडे बिझी आहे किंवा कॉल वेटिंगवरती असं दाखवणार नाही, डायरेक्टली तुमचा मोबाईल स्विच ऑफ सांगेल। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओची ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। जर व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, सोबतच बेल आयकॉनही ऑन करा।